हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे. आता वेळ आलेली आहे आपल्या ऑगस्ट 2025 मध्ये तुमच्यासोबत काय घटना घडणार आहेत ते जाणून घ्यायची, म्हणजे आपल्या मंथली हॉरोस्कोपची. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला पर्सनल रीडिंग हवे असल्यास किंवा कोर्स करायचा असल्यास कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण बघणार आहोत की कन्या राशीसाठी या महिन्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या 3 घटना, शिवाय एंजल्सचा तुमच्यासाठी काय ॲडवाईज आहे. तसंच ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात ती गोष्ट कधी घडणार आहे. आणि शेवटला आपल्या आवडीचं सेशन, म्हणजे तुमच्या मनातला एका प्रश्नाचं आपण उत्तर काढणार आहोत. तो मनामध्ये प्रश्न तयार ठेवा. एखादी गोष्ट करू की नको, एखादी गोष्ट होणार आहे की नाही, एखादा डिसिजन पेंडिंग असेल तर ते आपण या पॉडकास्टच्या सगळ्यात शेवटी जाणून घेणार आहोत एंजल्सच्या हेल्पने. सुरू करूया. कन्या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या ऑगस्ट 2025 मध्ये काय घटना घडणार आहेत बघूया. त्याआधी 1176 लिहा आणि या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. पहिलं कार्ड दाखवतंय की या ऑगस्ट 2025 मध्ये खूप छान सेलिब्रेशनचे चान्सेस आहेत. फॅमिली सोबत आउटिंग असू शकतं, मित्रमैत्रिणींसोबत एखादं रियुनियन असू शकतं, गेट टुगेदर असू शकतं. थोडक्यात पार्टी करण्याचा हा महिना तुमच्यासाठी आहे कन्या राशींसाठी. दुसरं आहे पेज ऑफ पेंटॅकल्स, जे सांगतं की तुमच्याकडे जे काही पैसे येणार आहेत त्याचा तुम्ही उत्तम सेव्हिंग करू शकाल, अनावश्यक खर्च टाळाल आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा महिना तुमच्यासाठी नक्कीच योग्य आहे. एस ऑफ वॅन्ड्स सांगतं की काही गोष्टींमध्ये तुम्हाला ज्या गोष्टींची तुम्ही वाट बघत होतात त्या अपॉर्च्युनिटीज यायला थोडा लेट होणार आहे ऑगस्टमध्ये. त्या अपॉर्च्युनिटीज अगदीच उशिरा ऑगस्टच्या शेवटीपर्यंत तुम्हाला मिळू शकतात. पण नाराज होऊ नका. आपण बघूया यासाठी तुम्हाला एंजल्सचं गायडन्स काय आहे. या ऑगस्ट 2025 मध्ये तुम्ही कसं वागायला हवं, काय तुमच्यासोबत घडायला हवं हे आपण जाणून घेऊया एंजल्सच्या मदतीने. पुन्हा आपण 3 कार्ड्स काढणार आहोत. बघा काय सांगतात एंजल्स. 1176 लिहून तुम्ही या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. पहिलं आहे इट्स अप टू यू, म्हणजे तुम्हाला जे वाटतं, तुमचं अंतर्मन तुम्हाला जे सांगतं, तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला वाटतंय करायचंय तर करायचंय. तुम्हाला दुसरं कोणाचीही ऍडवाइस घ्यायची गरज नाही आहे. दुसरं आहे बी असर्टिव्ह, जे इट्स अप टू यूला अगदीच साजेसं आहे. म्हणजे तुम्ही जे काही मत एखादं केलं असेल किंवा एखादी गोष्ट करायचं ठरवलं असेल तर तुमचं ठाम मत ठेवा, ठीक आहे. पण हे सगळं करताना या महिन्यामध्ये तुम्हाला हेल्थकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं सुद्धा हे कार्ड सांगतं. इम्प्रूव्हिंग हेल्थ, म्हणजे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही मे बी खूप जास्त बिझी असाल आणि खूप जास्त मेहनत होत असेल, दगदग होत असेल, पण काही गोष्टी अपरिहार्य आहेत, करायलाच हवेत, म्हणून तुम्ही स्वतःकडे जर दुर्लक्ष करत असाल तर एंजल्स सांगतायत ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया टाइम कार्ड्स काय सांगतात. ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस, इतके महिने किंवा इतके वर्ष ज्याची आतुरतेने वाट बघत होतात, तो प्रश्न मनामध्ये करा. ही गोष्ट कधी घडणार आहे, आपण हे एंजल्सना विचारूया. कार्ड सांगतात टेक ॲक्शन. आता अजून वाट बघायची गरज नाही आहे. दिस इज द करेक्ट टाइम की तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात त्याच्यासाठी पहिलं पाऊल टाकायची ही वेळ आलेली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये शुभस्य शीघ्रम म्हणतात ना, त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुमचा आवडता सेशन जो आहे की तुमच्या मनातला जो प्रश्न आहे, डोळे बंद करा, मन शांत करा आणि तुमच्या मनातला तो प्रश्न करा की एखादी गोष्ट घडणार आहे की नाही. काही असेल, प्रपोज केलं असेल कोणाला, किंवा लॉटरीसाठी अप्लाय केलं असेल, किंवा तुम्ही एखादा जॉबसाठी ॲप्लिकेशन दिलं असेल, कुठल्याही गोष्टीची तुम्ही जर वाट बघत असाल ती गोष्ट होणार आहे की नाही, किंवा एखादी ॲक्शन मी घेऊ की नको. ठीक आहे, बघूया आपण काय सांगतात एंजल्स तुमच्यासाठी, काय मेसेज घेऊन आलेले आहेत. रिकन्सिडर. ओके, रिकन्सिडर सांगते की तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात, एकाच दिशेने विचार करत होतात, तर तसं न करता तुम्ही ठरवलेल्या त्या गोष्टीचा एकदा पुनर्विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, असं एक कार्ड सांगतं.
आशा करते की तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.